काही आठवडे हळूहळू सरून गेले. आरवीच्या सुरक्षेबाबत रुद्र देशमुख अधिकच सजग झाला होता. आदिती आणि आरवीवर आलेल्या संकटानंतर आता तो कोणतीही जोखीम घ्यायला तयार नव्हता. त्यामुळेच आज देशमुखवाड्यात एक नवीन व्यक्ती दाखल झाली होती. उंच, धिप्पाड शरीरयष्टी, रुंद खांदे, आत्मविश्वासाने भरलेली चाल आणि चेहऱ्यावर समाधानाचं हसू. एकलव्य. आजचा दिवस त्याच्यासाठी खास होता. देशमुखसारख्या मोठ्या घराण्यात त्याच्या लेकीच्या वैयक्तिक अंगरक्षक म्हणून काम मिळणं हे स्वप्नासारखं होतं. तो प्रशस्त दिवाणखान्यातल्या सोफ्यावर बसून वाट पाहत होता. थोड्याच वेळात रुद्र आणि आदित्य तिथे आले. एकलव्य पटकन उभा राहिला. सर. त्याच्या आवाजात आदर होता. आदिती थोडी गोंधळली. हे कोण? रुद्र शांतपणे म्हणाला. आजपासून आरवीचा वैयक्तिक अंगरक्षक. एकलव्याने मान झुकवली. मॅडम, माझं नाव एकलव्य आहे. मी आदिती जोशी, रुद्रची पत्नी, ती सौम्यपणे बोलली. रुद्र पुढे म्हणाला, आजपासून माझ्या मुलीची सुरक्षा तुझ्या हातात आहे. एक क्षणाचाही हलगर्जीपणा चालणार नाही. एकलव्य गंभीर झाला. सर, माझ्या जीवावर बेतलं तरी आरवीला काही होऊ देणार नाही. एकलव्याला घरगुती नोकरवर्गाने कर्मचारी खोलीकडे नेलं. तो तिथे सामान ठेवून बाहेर आला. आनंदात, विचारात आणि अचानक धडक. समोरून येणारी सुनैना तोल गमावून घसरली. क्षणात एकलव्याचे हात तिच्या कमरेभोवती घट्ट गेले. डोळे पिरले. क्षणभर श्वास थांबल्यासारखा वाटला. तुम्ही ठीक आहात ना? एकलव्याचा आवाज काळजीने भरलेला. सुनैनाने पटकन स्वतःला सावरलं. हो, मी ठीक आहे. ती उठली, पण तिचं मन अजूनही त्या क्षणात अडकलेलं होतं. माफ करा, माझं लक्ष नव्हतं. एकलव्य अपराधीपणे म्हणाला. मीही घाईत होते, ती म्हणाली आणि मग थांबून विचारलं, तुम्ही नवीन आहात का? आधी कधी पाहिलं नाही? हो, आरवीचा अंगरक्षक आहे. एकलव्य. तो हात पुढे करतो. सुनैना. ती हात मिळवते. मी इथे सेक्रेटरी आहे. सुनैना. तो नाव हळूच उच्चारतो. खूप छान नाव आहे. ती थोडी अस्वस्थ झाली. मला घाई आहे. तो लगेच हात सोडतो. ओ सॉरी. ती निघून जाते. एकलव्य मात्र तिथेच थबकतो. तिथं दूर जाणारं अस्तित्व पाहत राहतो. इतकी सुंदर, इतकी शांत. त्याच्या मनात पहिल्यांदाच कुणी इतकं खोल उतरलं होतं. रात्रीचा संवाद. संध्याकाळी गच्चीवर सुनैना चहा घेत बसली होती. आकाशात चंद्र लखलखत होता. हाय. एकलव्याचा आवाज. ती वळली. तुम्ही? इथे बसू का? तिने मान हलवली. दुपारच्यासाठी पुन्हा सॉरी. झालं ते झालं, ती म्हणाली. गप्पा रंगल्या. वेळ कधी निघून गेला कळलंच नाही. घड्याळात 12 वाजले. उशीर झाला. सुनैना उठली. तुझ्याशी बोलताना वेळच कळत नाही. एकलव्य हसत म्हणाला. आपण पुन्हा कधीतरी बोलू, ती म्हणाली. ती निघाली. थांबा. एकलव्याने तिचा हात धरला. ती वळली. शुभरात्री. नीट झोप. ती हसली. शुभरात्री. खोलीत पोहोचल्यावर सुनैना छताकडे पाहत पडून राहिली. पहिल्याच भेटीत एवढं कनेक्शन. हृदय इतकं वेगाने का धडधडते? दुसरीकडे एकलव्यासाठीही झोप दूर होती. हीच ती जिच्यासाठी मी थांबलो होतो. आकर्षण की अतिक्रमण. दिवसेंदिवस एकलव्य तिच्या आसपास राहू लागला. सुनैना. काय? कुठे चाललीस? कॉफी घ्यायला. मी येऊ का? ती मान हलवते. पण तो तिच्या स्टडीपर्यंत येतो. माझ्या मागं काय येतोयस? तिच्या आवाजात चीड. फक्त सोबत म्हणून. गरज नाही. तू नवीन आहेस. तुझं काम कर. पण तो थांबत नाही. शेवटी सुनैनाचा संयम सुटतो. मी सांगितलं ना, माझ्या मागे येऊच नकोस, ती रागाने म्हणाली. एकलव्य थबकतो. हे प्रेम आहे की हद्द ओलांडलेली जवळी? एकलव्याचा हट्ट दिवसेंदिवस वाढतच चालला होता. सुनैनाच्या चेहऱ्यावरची चीड पाहूनही तो थांबायला तयार नव्हता. इतकी रागावू नकोस. रागावलीस की तुझं सौंदर्य कमी होतं, एकलव्य मिश्किलपणे म्हणाला. सुनैनाचा पारा चढला. माझं सौंदर्य टिकवायचं की नाही ते माझं काम आहे, ती थंड पण धारदार आवाजात म्हणाली. तिने सरळ स्टडीचं दार जोरात बंद केले. धाडकन. एकलव्य काही क्षण तिथेच उभा राहिला. पहिल्यांदाच एखादी स्त्री अशी समोरासमोर उभी ठाकली होती. ही माझ्यापासून दूर जाणारी नाही. तो मनात कुजबुजला. आता नाही म्हणते, पण एक दिवस माझीच होणार आहे. थोड्याच वेळात आदितीने एकलव्याला बोलावलं.
मॅडम बोलवत आहेत. घरगुती नोकर वर्गातील एक जण म्हणाला. आलो. एकलव्य लगेच निघाला. काय काम आहे मॅडम? त्याने आदितीला विचारलं. आज संध्याकाळी आरवीला सोसायटीत फिरवायला न्यायचं आहे. तू सोबत ये, आदिती म्हणाली. तोच माझा धर्म आहे, एकलव्य गंभीरपणे म्हणाला. आदितीने आरवीची ट्रॉली ढकलली. सोबत आया आणि एकलव्य सोसायटीतील छोट्याशा बागेत पोहोचल्यावर एक फुगेवाला दिसला. आरवीसाठी फुगा घेऊया, आदिती हसत म्हणाली. पण अचानक एक विस्कटलेल्या केसाची अस्वस्थ स्त्री त्याच्याकडे धावत आली. माझं बाळ, माझं बाळ, ती किंचाळत म्हणाली. आदिती घाबरली. ती स्त्री थेट आरवीच्या ट्रॉलीकडे धावली. क्षणाचाही विलंब न करता एकलव्याने आरवीला उचलून घेतलं. मॅडम मागे व्हा, तो ठामपणे म्हणाला. तो माझा मुलगा आहे, ती स्त्री वेड्यासारखी ओरडत होती. आरवी माझी मुलगी आहे, आदिती थरथरत म्हणाली. ती स्त्री त्याच्या मागेच येऊ लागली. मॅडम आपण पटकन निघूया, एकलव्य म्हणाला. पण ती मागेच येते, आदिती घाबरली. एकलव्याने क्षणात उपाय शोधला. आरवीची बाहुली द्या, तो म्हणाला. तिला तिचं मूल वाटेल. आदितीने लगेच बाहुली दिली. एकलव्याने ती बाहुली त्या स्त्रीला दिली. खरंच ती स्त्री थांबली. बाहुलीला छातीशी धरून ती रडत बसली. तिघे पटकन घरी निघाले. घरी पोहोचताच रुद्र आला होता. आदितीचा श्वास अजूनही जोरात चालू होता. काय झालं? रुद्र घाबरून विचारतो. आदिती सगळं सांगते. रुद्र थेट एकलव्यकडे पाहतो. आज माझ्या मुलीचं रक्षण केलंस, तो ठामपणे म्हणाला. तू योग्य व्यक्ती निवडली आहेस, माझं कर्तव्य आहे सर, एकलव्य म्हणाला. रुद्रने आरवीला उचलून घेतलं. माझं बाळ सुरक्षित आहे, हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं. त्या रात्री सुनैना झोपायचा प्रयत्न करत होती. आजचा दिवस फारच त्रासदायक गेला, ती मनात म्हणाली. तेवढ्यात ठक ठक ठक. इतक्या रात्री कोण आहे, ती चिडून म्हणाली. दार उघडताच समोर एकलव्य. हाय, तो हसत म्हणाला. तुला अक्कल आहे का? सुनैना संतापली. रात्री इतरांच्या खोल्यांपाशी उभं राहणं शोभतं का? मला तुझ्याशी बोलायचं होतं, तो म्हणाला. नाही, मला झोपायचं आहे, ती म्हणत दार बंद करते. धाडकन सुनैना संतापाने बिछाण्यावर बसली. तो स्वतःला काय समजतो? फक्त देखणं आहे म्हणून सगळ्यांनीच भाळावं का? माझ्या मनात फक्त रुद्र आहे आणि कायम तोच राहणार. सकाळी आंघोळ करून सुनैना बाहेर आली. दार उघडते आणि एकलव्य पुन्हा समोर. सुंदर सकाळ, तो हसत म्हणाला. तू इथून हट, सुनैना चिडून म्हणाली. माझ्या खोलीसमोर काय करतोयस? कालपासून तुझा चेहरा पाहिलेला नाही, तो थट्टेने म्हणाला. माझ्या वाटेत येऊ नकोस, ती रागाने म्हणत निघून जाते. पण एकलव्य तिच्या मागे चालू लागतो.